नमस्कार मंडळी, शिल्पा टेंबे या मल्टी टॉपिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी गावावरून फणस घेऊन आले आणि फणस बरकाय छान पिकलेला आहे आणि त्यामुळं या फणसाचं आज करणार आहे सांदण. तर पाहूया. छान तयार फणस आहे, चांगला पिक्का आहे. गरे काढून घेऊया सुरुवातीला. छान गरे तयार आहेत. आता हे पहिल्यांदा काढून घेऊया. फणसाला बऱ्याच वेळा चीक असतो. सुरुवातीला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. से संपूर्ण फणसाचे गरे प्रथम काढून घेऊ. गरे काढून तयार आहेत. आता या गऱ्यांमध्ये जे आठळ असते, ही आठळ पण बाजूला काढणार आहोत. अशी आठळ काढून घ्यायची. या आठळा सुद्धा वाया जात नाही. या सुकवायच्या आणि सुकवल्यानंतर या भाजून खूप चांगल्या लागतात. उकडून खाल्ले तरी चांगल्या लागतात किंवा या आठळांची भाजी सुद्धा खूप चांगली होते. तरी सगळे गरे आहेत, हे आपण आठळ काढून घेऊया. आठळा काढलेले हे गरे. आता या गऱ्यांचा आपण रस काढून घेणार आहोत. हा रस मिक्सरला सुद्धा काढता येतो, पण मिक्सरपेक्षा कोकणामध्ये जेव्हा सांदण करतात तेव्हा तो चाळणीत चाळून घेतात. याचं कारण त्याच्यामध्ये काही असे दोरे कोशेरे काही आले तर ते चाळणीमध्ये बाजूला राहतात. मिक्सरला सगळं बारीक होत नाही. आणि मी सुद्धा आता हे चाळणीतच घेणार आहे. फक्त ही चाळण घेतली, तुम्ही कुठलीही घेऊ शकता. आणि असं फिरवलं की त्याच्यातून रस येतो. हा बघा, हा असा रस याच्यातून पडतो खाली. फणस जर खूप मोठा असेल आणि गरे खूप जास्त असतील तर याचा रस काढून त्याच्यामध्ये थोडा गूळ, मीठ, हळद असं घालून तो चांगला भरपूर घट्ट उकळी आणून जर ठेवून दिला तर तो सुद्धा फ्रीजमध्ये काही महिने टिकतो आणि आपल्याला नंतर सुद्धा त्या रसाचं सांदण करता येतं. त्याच्यामध्ये तांदळाच्या कण्या मिसळून, कुणी रवा घालून सुद्धा करतात, पण कोकणामध्ये तांदळाच्या कण्या घालून करण्याची पद्धत आहे. हा असा रस येतो बघा. त्याचा थोडासा चोथा शेवटी शिल्लक राहतो. मोठी चाळण घेऊन हातानं भराभर सुद्धा करतात. या गऱ्यांचा एवढा रस आलेला आहे. हा चोथा आहे. हा चोथा आपण आता टाकून देणार आहोत. याच्यामध्ये आता घालणार आहोत तांदळाच्या कण्या. तांदळाच्या कण्या म्हणजे माझ्याकडे तर इडलीचा रवा आहे, मी इडली रवाच वापरणार आहे. फणसाच्या रसात घालण्यासाठी साजूक तुपावर तांदळाच्या कण्या भाजून घेणार आहे. चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. साधारणपणे अर्धा लिटर हा रस आहे. याच्यासाठी 2.5-3 वाट्या तरी तांदळाच्या कण्या लागतील. या कण्या मी इथे तुपावर भाजून घेते. कढई गरम झाली, थोड्या मंद गॅसवर भाजते. चांगल्या तांबूस झाल्या की मग आपल्याला ते रसामध्ये मिसळायचं आहे. हळूहळू चांगला तांबूस रंग आलेला दिसतोय. कण्या भाजून खरपूस झाल्या आहेत. आता ह्या रसात घालूया. रसात जशा मावतील तशा घालायच्या आहेत, एकदम सगळं घालणार नाही आपण. आधी 1 वाटी घालून बघायचं. रस भिजेल इतक्या कण्या आपल्याला घालायच्या आहेत. त्यामुळं अजून 1 वाटी घातला तरी अजूनही हवं असं दिसतंय.
साधारणपणे ही 1 लिटरची पातेली अर्धी भरून एवढा रस झाला होता आणि त्याला 3 वाट्या तरी कण्या लागतील असं दिसतंय. तीन वाट्या कण्या इथं लागल्या आहेत. आता आपण यात थोडा घालणार आहोत गूळ, कारण फणस जरी गोड असला तरी तो गोडवा तितका सांधणाला येत नाही. त्यामुळे साधारणपणे एक अर्धी पाऊण वाटी एवढा आपण गूळ याच्यामध्ये घालणार आहोत. जसं जेवढा आपल्याला आवडत असेल गोड त्या अंदाजानं आपण घालू शकतो. 3 वाट्या कण्या घेतल्यात आपण, त्याला साधारण एक वाटीभर छान पिवळा गूळ आपण यामध्ये घालणार आहोत आणि हा मिसळून ठेवून थोडं पाणी घालणार आहोत. यात पाणी अशासाठी घालणार आहोत की जेव्हा आपण हे शिजत लावू तेव्हा हे या नुसत्या रसावर आपल्या कण्या ज्या आहेत त्या शिजत नाही. त्याच्यासाठी थोडं पाणी लागतं आणि हा गूळसुद्धा त्याच्यामध्ये विरघळायला पाहिजे. याच्यासाठी थोडं सरसरीत होईल, म्हणजे जसं आपण इडलीचं पीठ वगैरे करतो तसं सरसरीत होईल त्या अंदाजानं याच्यामध्ये थोडं आपण पाणी घालून एक 10 मिनिटं तरी ते ठेवून देणार आहोत. गूळ चांगला विरघळला की मग आपण हे शिजत लावणार आहोत. अजून थोडं पाणी लागेल. हे असं इडलीला जसं आपण घेतो तितपत हे पातळ व्हायला पाहिजे. 10-15 मिनिटं ठेवून देऊया. याच्यामध्ये चवीला थोडं मीठही घालणार होतं आपण, थोडंसं. साधारण एक अर्धा तास ठेवलं होतं. याच्यातलं गूळही विरघळलेला आहे आणि आता आपण हे इडली पात्रामध्ये उकडत ठेवणार आहोत. इडल्या जशा 15-20 मिनिटं ठेवतो तशाच अंदाजानं ठेवणार आहोत. कोकणामध्ये मोदक पात्रात चाळणीमध्ये थाळ्यामध्ये घालून ठेवतात, पण इडली पात्रात ठेवलेल्या हे जे सांदणे म्हणजे फणसाच्या इडल्या, सांदण काही म्हणावूया आपण त्याला, या छान जास्त हलक्या होतात. इडली पात्राला पहिल्यांदा तेल लावून घेतलेले, जेणेकरून सांदण चिकटणार नाही. जसं इडलीला करतो त्याच पद्धतीने. आणि आता हे सांदण नारळाचं दूध काढून त्याच्याशी खातात. या इडल्या शिजेपर्यंत आता आपण नारळाचं दूध काढून घेऊया. नारळाचा रस काढण्यासाठी नारळाचा हा जो किस आहे, कोवलेला नारळ आहे, याच्यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचं. त्यामुळं रस चांगला सगळा निघतो. कोमट पाणी घालते. मिक्सरला फिरवून गाळून घेऊया. या नारळाच्या रसातही थोडा चवीला गूळ घालण्याची पद्धत आहे. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. आणि याच्यामध्ये आता हे सांदण तयार झालं की बुडवून खायचं किंवा लोणच्याशी सुद्धा, आंब्याच्या लोणच्याशी पण हे सांदण खूप छान लागतं. 20 मिनिटं झाली आहेत. तर सांदण झालंय का आपण बघूया. वाव, दिसतंय तरी छान. चिकटलं नाही म्हणजे सांदण तयार आहे. गॅस बंद करूया. एक 2-3 मिनिटं वाफेवर ठेवून देऊन मग आपण हे सांदण खाण्यासाठी
तयार. एक बघा कसं मस्त अलवारला सांदण झालेलं आहे कण्या भाजल्यामुळं. असं इडलीसारखं केलं की घरातली लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. धन्यवाद.